राम मांसाहारी होता, जितेंद्र आव्हाडांचा जावई शोध। अजित पवार गटाकडून आव्हाडांच्या ठाण्यातल्या घराबाहेर निदर्शनं। जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजपचं आज ठिकठिकाणी आंदोलन। तर नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी पोलिसात तक्रार दाखल करणार। अयोध्येतील राम मंदिरात आपण जाणार, आपल्याला निमंत्रणाची गरज नाही। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम। चर्चा निष्फळ, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार। शरद पवार गटाच्या शिर्डीतल्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस। शरद पवारांसह सुप्रिया सुळेही मार्गदर्शन करणार। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरती काही बोलणार का याची उत्सुकता। 12 जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 350 रुपयांचा टोल प्रस्तावित। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णयाची अपेक्षा। सायन्स स्टेशन समोरचा धारावी कनेक्टर पूल पाडण्याची तारीख आज जाहीर होणार। मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पूल बंदीचं संकट। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी। वेळेत सुनावणी पूर्ण करण्याचं विधानसभा अध्यक्षांसमोर आव्हान। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक। मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्वेचा आढावा घेणार। ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका। ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा। पुढची सुनावणी 7 फेब्रुवारीला। सव्वीस जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईमध्ये धडकणार। मनोज जरांगेंचा निर्धार, सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा। इराणमध्ये झालेल्या 2 बॉम्बस्फोटात 100 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा अधिक जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।